तर यावर आपलं लक्ष असेलच। वळूया पुढच्या बातमीकडे। संसदेच्या कामकाजापूर्वी भाजप आणि मित्र पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे। संसदेमधील घुसखोरी प्रकरणावर चर्चा सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी, संसदेच्या कामकाजापूर्वी भाजप आणि मित्र पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या चुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होते। चर्चा झाल्यानंतर इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे। सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या चुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर ही बैठक संपल्यानंतर इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे आणि आपलं निवेदन देणार आहे। तर दोन महत्त्वाच्या बातम्या, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक सुरू आहे। भाजप आणि मित्र पक्षांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे इंडिया आघाडीची सुद्धा महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात झालेल्या चुकीसंदर्भात चर्चा होते आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, का अधिकची महत्त्वाची अपडेट आहे ती सांगा, कारण इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू आहे तर दुसरीकडे भाजप आणि मित्र पक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक सुरू आहे। अगदी बरोबर आहे श्वेता। पुढच्या काही मिनिटांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू होणार आहे। कालची घटना झाल्यानंतर आज प्रामुख्यानं विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याची शक्यता आहे, कारण दोन मुख्य कारण आहेत। एक म्हणजे भाजप खासदाराकडून त्या दोन तरुणांना पास देण्यात आला होता आणि दुसरं म्हणजे सुरक्षेत आढळलेली त्रुट। त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक चालू आहे। या बैठकीला स्वतः संजय राऊत महाराष्ट्रातले नेते जे आहेत ते उपस्थित आहेत, रजनी पाटील खासदार देखील आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत इतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले सगळे खासदार उपस्थित आहेत। आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे, ज्या बैठकीमध्ये स्वतः अमित शाह, राजनाथ सिंह हे दोन्ही वरिष्ठ मंत्री आहेत। जर विरोधकांनी लोकसभेमध्ये विचारणा केली तर त्यावर उत्तर काय द्यायचं किंवा त्याबाबतची एक रणनीती ठरवण्याचं जे आहे ते या बैठकीमध्ये भाजपकडून ठरवलं जातं, कारण विरोधी पक्षाची प्रामुख्यानं मागणी आता हीच असणार आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही सभागृहांमध्ये येऊन याबाबत उत्तर द्यावं। आता सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे संसद परिसरामध्ये, मात्र इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे देखील वेळ मागितला जाणार आहे आणि आजच जर वेळ दिली गेली तर इंडिया आघाडीचे नेते हे सगळे राष्ट्रपतींना भेटणार आहेत। अगदी, तर या दोन्ही बैठकींवर आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीसाठी। तर संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू आहे।